बाहेर पाऊस पडतोय आणि कोबी मंचुरियनची रेसिपी शेअर केली नाही असं होणारच नाही। तर इकडे मी छान तुमच्यासोबत आज कोबी मंचुरियनची रेसिपी शेअर करणार आहे। खूप छान एकदम कडक खुसखुशीत होतात। तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। एक पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये आता आपल्याला आहे ना कोबी चिरून घेतलाय मी। एक 2 मोठ्या वाट्या आहेत ना, तर त्या 2 वाट्या मी कोबी चांगला चिरून घेतलाय। उभा नाही, असा आपण कांदा चिरतो असा चिरून घ्यायचा बारीक। आणि त्याच्यामध्ये एक शिमला मिरची आहे तर ते टाकले, कारण माझ्याकडे होती। तुम्ही शिमला मिरची नाही टाकली तरी चालते, आवडत नसेल तर। पण भाज्या टाकायच्या, जर तुम्हाला गाजर शिमला मिरची वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। आता याच्यामध्ये मी पाऊण वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी हे घेतलंय, कॉर्नफ्लॉवर घेतलंय। तुम्ही तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर समप्रमाणात पण घेऊ शकता, अर्धी अर्धी वाटी। आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ, धना पावडर आणि 1 चमचा आहे तर लाल तिखट टाकलेला आहे। आणि छान आता हे मिक्स करून घेते। छान असं मिक्स करून घ्यायचं। कोबीला पाणी सुटतं, त्यामुळे पाणी आहे ना याच्यामध्ये एकदम थोडं थोडं करूनच हे पीठ आहे तर ते मळून घ्यायचं। एकदम 1-2 हाताचे शिंतोडे दिलेले आहेत आणि तसे शिंतोडे देऊन मग आपण पीठ मळून घ्यायचं। थोडं घट्ट मळलं तरी चालतंय, कारण काय होतं नंतर कोबीला पाणी वगैरे सुटतं त्यासाठी। तर छान असं बघू शकता पीठ मळून घेतलं, जेणेकरून आपल्याला अशी भज्यासारखे सोडता येईल अशा पद्धतीने आपण हे पिठाची कन्सिस्टन्सी करून घ्यायची। कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं आधीच, आणि त्याच्यामध्ये आता टाकूया आपण कोबी मंचुरियन। छोट्या आकारामध्ये सोडून घेऊया। तर इकडे आहे तर ते कोबी मंचुरियन आहे तर छोटे ह्याच्यामध्ये सोडून घेते, कारण छोटे ह्याच्यामध्ये सोडलं ते कडक खुसखुशीत होतात। त्यासाठी तुम्हाला जर मोठा शेप बनवायचा असेल तरी तुम्ही बनवू शकता, फक्त त्याच्यासाठी तेल पुरतं पाहिजे, थोडंसं जास्त तेल असेल तर उत्तम। आता इकडं मी जेवढे बसतील तेवढे मंचुरियन सोडून घेतले। आता एका साईडने छान भाजलं की लगेच मी आता हलके करून घेतले, हे चिकटून थोडे चिकटलेले असतात कुठं काय, पण आपले नाही चिकटले, खाली एकदम सगळे हलके झालेले आहेत। आता काय करायचं, हे एका साईडने चांगलं भाजलं ना, आपल्याला हे ना पलटी करून घ्यायचं आहे, जेणेकरून दुसऱ्या साईडने भाजतील। तर बघू शकता दुसऱ्या साईडने पण छान असं आता मी पलटी करून घेते। आता तुम्हाला जर गाड्यावर जसे असतात तसे लाल दिसणारे जर तुम्हाला कोबी मंचुरियन पाहिजे असतील तर तुम्ही याच्यामध्ये जो खायचा रंग असतो तर तो पण टाकू शकता, जो लाल रंग असतो तो, किंवा तुम्ही बिटाचा रस आहे ना तर तो त्याच्यामध्ये ॲड करायचा, त्याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं। त्याने पण कोबी मंचुरियनला कलर आहे ना तो खूप छान येतो त्यासाठी। तर छान आपले बघू शकता खुसखुशीत कोबी मंचुरियन मी तळून घेतले। एक घाणा तयार झाला, आता म्हटलं दुसरा पण घाणा बनवून घेऊया, म्हणून दुसरा पण घाणा जेवढे बसतील तेवढे मंचुरियन त्याच्यामध्ये सोडले आणि ते पण छान असे कडक खुसखुशीत तळून घेतले। तर छान असे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत। तर अगदी कमी वेळामध्ये अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आणि एकदम कडक खुसखुशीत होतात आणि आतून पण खूप भारी होतात। तर ही रेसिपी आहे ना खूप सोपी आहे आणि कमी वेळामध्ये मी दाखवलेली आहे। तर एक आहे ना मंचुरियन मी तुम्हाला फोडून पण दाखवते की आतून कसं वगैरे दिसतं ते, किंवा कसं होतं। बघू शकता वरून तर एकदम कडक खुसखुशीत आहेच, तर आतून पण बघू शकता मस्त असं आतून पण छान भाजलं आहे आणि एकदम कडक दिसतंय। तर इकडं आहे तर ते मस्त असे मंचुरियन तयार झालेले आहेत। कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका। बाय।